यानंतर एक बातमी निलेश घायवळ बाबतची। घायवळवर आणखी एक मकुका लागलाय। 18 सप्टेंबरला घायवळ टोळीच्या सदस्यांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला होता। कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला। घायवळ टोळीच्या सदस्यांनी कोथरूडमध्ये गोळीबार केल्यानंतर एका तरुणावर त्याच रात्री कोयत्याने हल्ला केलेला। घायवळ टोळीच्या सदस्यांनी हल्ला केल्यामुळे टोळी प्रमुख म्हणून निलेशवर आणखी एक मकुका लावण्यात आला। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, निलेश घायवळवर मकुका अंतर्गत पुन्हा एकदा आता कारवाई होती। निश्चितप्रमाणे पुणे पोलिसांकडून आता निलेश घायवळ बद्दलचा जो पास आहे तो आवायला सुरुवात झालेली आहे। पुण्यातल्या 18 सप्टेंबर रोजी जो कोथरूड गोळीबार झाला होता त्यानंतर निलेश घायवळच्या टोळीने एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला होता आणि ही टोळी जी आहे ती निलेश घायवळच हा संपूर्ण लीड करत असल्यामुळे टोळी प्रमुख या नात्याने निलेश घायवळच्या विरोधात आणखी एक मकुका जो आहे तो पुणे पोलिसांनी दाखल केलेला आहे। त्यामुळे निश्चितपणे आता घायवळच्या अडचणी अधिक वाढल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद अक्षय संपूर्ण माहितीसाठी। निलेश घायवळवर मकुका अंतर्गत आता कारवाई होते। घायवळच्या अडचणी आणखी वाढत चाललेल्या आहेत। कोयत्याने तरुणावर हल्ला करण्यात आला होता आणि ज्याने हल्ला केलेला ते घायवळ टोळीतलेच होते। त्यामुळेच या प्रकरणात आता निलेश घायवळ विरोधात मकुका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे। टोळी प्रमुख म्हणून निलेश घायवळवर मकुका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या निलेश घायवळ फरार आहे। आणखी एक मकुका त्याच्यावर लावण्यात आलाय। कोथरूडमध्ये गोळीबार केल्यानंतर निलेश घायवळच्या टोळीतल्या काही गुंडांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला होता। याच प्रकरणात त्यांच्यावर निलेश घायवळवर मकुका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।